मम्मा बनव बनव बनव, माझ्यासाठी काहीतरी बनव, छान असं काहीतरी बनव, माझ्या पोटाला काहीतरी मस्त असं चटपट काहीतरी बनव बनव. पण नक्की काय बनव म्हणतोय राज ते नक्की बघा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मस्त अशी नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि आमच्या राजची पण नवीन अशी काहीतरी इच्छा सुरू झाली. म्हणजेच आता सध्या ते सीझन आलेलं आहे, तर सीझन घालवायचं कशाला असं राजचं आणि माझं असतं. जेव्हा जे सीझन असतं ना तेव्हा ते खाल्लंच पाहिजे, म्हणजे केलंच पाहिजे बरं का. तर राजना धरल्यानं कुठल्याही गोष्टीचा खूप सारा हट्ट धरतो. मग माझ्यावरती इतकं प्रेम आणि इतकी लाडीगोडी लावतो ना, विचारूच नका. जसं काय मला खूपच दिवसांनी भेटला, इतकी मिठी मारतो, इतकं प्रेम करतो, आता लगेच करतो, म्हणजे खूप सारे करतो तो. म्हणजे मी सगळं त्याचं ऐकावं वगैरे म्हणून. आणि आज तर जरा तो जास्तच लाडाला आलेला होता. हे कशासाठी माहिती का, त्याला काहीतरी खायचं होतं आणि ते इच्छा मी त्याची पूर्ण करावी म्हणून तो तसं करत होता. नंतर बघू शकतो तिकडे तोंड पण कसं बनवत होता ते, कारण खूप साऱ्या लाडामध्ये आला ना, त्यालाच कळत नाही तेव्हा की कारण तो काय करतो ते. इतकी लाडी गोडी लावतो आणि इतका क्यूटनेस दाखवतो ना, मलाही तो जो बोलतोय ना मग पुन्हा ते केल्याशिवाय राहत नाही. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल त्याने हातामध्ये काय घेतलेलं आहे आणि त्याला काय पाहिजे ते. तर आता आपण इकडे स्वीट कॉर्न आणलेलं आहे, तर त्याच्यापासून आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा बरं का. तर फॅमिली दुसरं काही नाही हो, आज माझ्या उंदीर मामाला ना स्वीट कॉर्न चाट खायचं होतं. कारण हे जे स्वीट कॉर्न आहे ना ते मी अगोदर आणलेलं आणि त्याला असंच उकडून वगैरे दिलेलं, म्हणजे वाफेवरती आपण हे करून देतो ना तसं दिलेलं. पण त्याच्याने कुठे त्याचं मन भरतंय आणि ते सीझन आहे आणि आपण एकदा आपल्या घरी आणलो आणि एकदा खाल्लो आणि मन भरलं असं कधी होतं का आपलं किंवा आपल्या मुलांचं सुद्धा हो. तर तसंच माझ्या राजाचं सुद्धा आहे बरं का. आज आमच्या उंदीर मामाला इकडे स्वीट कॉर्न चाट खायचं होतं आणि ते माझी पण इच्छा झालेली. पण मी माझी इच्छा न मरून जागू, म्हणजे असं ठीक आहे जाऊ दे आपण नंतर बनवू वगैरे हे सगळं असं काही म्हणून हे करते. पण जेव्हा राजच्या तोंडून ते ऐकते ना, मलाही स्वतःला ते केल्याशिवाय राहत नाही बरं का. म्हणते मग ठीक आहे, त्याच्यासोबत आपल्याला पण भेटतं तर करायला काय हरकत आहे. आणि वेळच द्यायचा आहे ना थोडंसं, दुसरं तर काही नाही. मग वेळ कशाला घालवायचा, म्हणून वेळ न घालवता आपण आपल्या स्वीट कॉर्न चाट रेसिपीला सुरू करत आहोत. मग काय केलं ना सुरुवात, तुम्ही सुद्धा सुरुवात करा. कारण हे सध्या सीझन आलेलं आहे, एकदा आलेलं सीझन आणि एकदा आलेली वेळ नंतर येत नाही बरं का. त्यामुळे आहे त्या वेळेमध्ये सगळ्या काही गोष्टी घडवून आणायच्या असतात आणि आहे त्या सीझनमध्ये सगळं काही खाऊन घ्यायचं असतं. तर इकडे मस्त स्वीट कॉर्न घेतली मी 4, त्याच्यावरती सगळे असं साल वगैरे जे आहेत ना ते काढून घेतलं पाचट. म्हणजे सगळं एवढं मस्त खेळत होतं ना राज, त्याचं पण आम्ही सुद्धा खेळत होतो, म्हातारीचे केस वगैरे हे सगळं काही, म्हणून मी नंतर सांगेल तुम्हाला. तर तसं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायचे नाही, त्याच्यामुळे हे बघा इकडे मी वरचं सगळं काढून घेतलं आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या मारून घेतलं. किती मस्त असं हे मऊ झालेलं आहे. राज पण बघत होतं मम्मा मीही बघतो म्हणून. तर मस्त मऊ झाले. आता याला थोड्या वेळ थंड होऊ देऊयात. राजला तर इतकी घाई झाली होती ना ते बनव म्हणण्याची आणि खाण्याची, जसं काय त्याची ट्रेनच निघून जाणार आहे आणि नंतर काय त्याला ट्रेनमध्ये बसताच येणार नाही असंच त्याचं चाललेलं होतं. तर ते गरम होतं माहिती का, मलाही इतकं पोळत होतं ना, तरी राज स्वतः त्या कुकरमध्ये हात घालायला होता आणि तसंच खाऊन पाहिलं. कारण ते मीठ टाकलं होतं मी, त्याला शिट्ट्या मारून घ्यायच्या होतं तेव्हा. तर राज तसंच खायला होता आणि मम्मा खूप छान झालं, खूप मस्त लागायले. मग मी म्हटलं राहू द्या असं खा, तर तो बोलला नाही मला तसं खायचं नाही आहे, मला तसं बनवून देतो. ओके ठीक आहे म्हटलं. तर हे जे प्रोसेस मी करते ना तुम्ही अगोदरही करू शकतो बरं का. जेव्हा उकडून घेणार असतो ना, म्हणजे वाफवून घेणार असतो ना आपण, त्याच्या अगोदरही करू शकतो. पण मला हे असं खूप इझिली वाटतं. कधी पण मला स्वीट कॉर्न चाट करायचं असतो ना तेव्हा मी काय करते, वरचे जे आहेत ना पाचट हे ते सगळं काही काढून घेते व्यवस्थित. एक स्वीट कॉर्नच्या कणसाला मी 2 ते 3 कट मारून घेते, म्हणजे जे काही कुकरमध्ये इझिली बसतील अशा पद्धतीने जे काही आपलं भांडं आहे तसं. आणि थंड झालं ना तर हे बघा हे चाकूच्या साईडने मी असं काढून घेते. त्याला एक सोलत वगैरे नाही बसत. सोलत बसायचं म्हटलं तर असं ना खूप वेळ लागतो, त्यामुळे ना
जर तुम्हाला सोलून घ्यायचं असेल तर जे कच्चे आहेत ना, म्हणजे आपण त्याला उकडून घेतलं नाही आहे ना, त्याच्या अगोदरच ते प्रोसिजर करायची आहे. तुम्ही तसंही करू शकतो. तर मला हे खूप इझी वाटते. कधी पण त्याचं काढून घ्यायचं म्हणलं ना, खूप मी असंच करत असते. मस्त असं उकडून घेते, त्याला थंड होऊ देते आणि हे बघा असं पकडून नंतर हे व्यवस्थित काढून घेते. छोटे छोटे कट पण होत नाहीत आणि इझिली निघून जातं. हाताने एकदम बारीक आणि छान होऊन जातं नंतर ते. तर उकडण्याच्या अगोदर हे प्रोसिजर करायला गेला ना, तर सर्व एकत्र निघत नाही, त्याचे तुकडे पण पडतात. आणि सोलून जर एकत्र काढायला गेला तर तसं निघतं, पण त्याला ना थोडंसं जास्त वेळ लागतो. तर कमी वेळामध्ये पटकन होण्यासाठी मी हे तुम्हाला पद्धत सांगते. तर यापेक्षा बेटर कोणती असेल तर तुम्ही सांगा. म्हणजेच माझ्यासाठी सुद्धा इझिली प्रोसेस भेटून जाईल, म्हणजे सोपी भेटेल पद्धत जी आहे ना ती भेटून जाईल बरं का. तर बघा इकडे जे सगळे आहेत ना, आता ते थंड झालेले होते. तर राज बोलत होता, मम्मा किती मस्त काढायला लागले, किती छान असं, मी पण तुझी हेल्प करू का वगैरे. तर मी नको म्हटलं, कारण इकडे कुकर पण गरम होतं आणि आतमध्ये ना पाणी पण त्याचं गरम होतं. तर मी त्या राजला सांगत होती की हे खूप गरम आहे वगैरे. तर राजला एक ना तसंच खायचं होतं, त्यामुळे मी पूर्ण बाजूला काढलं आणि त्याला पूर्णपणे थंड केलं. आणि तोपर्यंत राजला खाण्यासाठी इकडे मी काढून दिलेलं आहे स्वीटकॉर्न. तर फॅमिली, पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल ना, तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. आणि सबस्क्राईब करते वेळेस बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून ना जेव्हा कधी मी माझा हा रेसिपीचा व्हिडिओज किंवा असे छान छान आयडियाज तुमच्यासाठी टाकेल ना, म्हणजे डेली व्हिडिओज वगैरे किंवा डेली व्हिडिओज वगैरे सगळं काही, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन ना तुम्हाला येईल. म्हणजे दुसरं काही नाही हो, जेव्हा कधी मी माझा व्हिडिओज टाकेल ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला आलं ना, ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतं, म्हणून सांगते मी. तर सध्या ना स्वीटकॉर्नचं सीझन आहे आणि दिवसामध्ये खूप वेळ स्वीटकॉर्न आपल्या दारावरती विकायला वगैरे येत आहेत. आणि आपण बाजारमध्ये पण गेलो ना, जिकडे तिकडे हेच पाहायला भेटत आहे. मग हे आहे म्हटलं सीझन सोडायचं कशाला. आणि सर्वात जास्त तरी आपल्या बेबींसाठी पण हे छानच आहे आणि म्हणायला गेलं तर हेल्दी पण आहे असं पण. आणि खरंच याची टेस्ट ना खूप मस्त आहे बरं का. फक्त तुम्ही पाण्यामध्ये असं मीठ टाकून जर साधं उकडून पण घेतलात ना, एकदम छान अशी टेस्ट आहे. पण तेव्हा फ्रेश आणलात ना, तेव्हाच खाल्लात तर त्याची वेगळीच मज्जा आहे म्हणायची. तर इकडे फ्रेश आणलेलं होतं, त्याच्यासाठी म्हटलं मी वेळ कशाला घालवायचा. फ्रेश म्हणजे मी काल आणलं होतं, लगेच काही मला नाही करायचं झालं, पण आज करून घेऊयात म्हटलं. आणि रातचा हट्ट पण आहे ते पण पुरून घेऊयात म्हटलं. तर बघू शकतो ना, चाकूच्या पद्धतीने किती सोपं आणि इझिली निघत आहे. एकदम इझिली निघत आहे, जास्त काही वेळ पण लागत नाही. फक्त त्याचे कट मारून जर आपण उकडायला टाकलं असेल ना, तर असं घेऊन ना एकदम हलक्या हाताने त्याला काढायचं, जास्त प्रेस नाही करायचं आहे. जास्त वेळ पण लागत नाही. खरंच खूप छान आणि सोपी पद्धत आहे ते. तर आता ना मी इकडे कढई गरम करायला ठेवली, म्हणजे 2 मिनटं अगोदर मी ठेवलेली होती. जर तुमच्याकडे तवा असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्येही करू शकतो. पण इथे माझं थोडंसं जास्त होतं, तव्यामध्ये इझिली बसेल असं मला वाटत नव्हतं, त्यामुळे इकडे मी ना कढई ठेवली. ते छान अशी गरम झाली. तर या ठिकाणी ना बटर पण तुम्ही यूज करू शकतो. जर नसेल तर आपलं तूप, रेग्युलरचं जे जेवणामध्ये आपण तूप यूज करतो ना ते. आणि तेही नसेल यूज करायचं किंवा नसेल तर तुम्ही साधं ऑइल यूज करू शकतो. तर इथे मी तूप ॲड केलेलं होतं. छान असं तूप पण गरम झालं. मग त्यामध्ये काय सगळे असे स्वीटकॉर्न जे घेतले होते ना मी कट करून, म्हणजे ते काढून वगैरे, ते मी असं इकडे घेतले. म्हणजे जे काही सोलून घेतले होते ना स्वीटकॉर्न, ते सगळे एका मी इथे डब्यामध्ये घेतलेले, ते मी आता इथे सगळे घेतलेत. तर आपल्याला जास्त काही प्रोसेस लागणार नाही आहे, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आहे. पण 5 ते 10 मिनटं आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत. गॅस तुम्हाला माहिती आहे, मी जास्त फास्टही करत नाही, जास्त स्लोही नसतो, मीडियम असतो माझा गॅस इकडे. तर मला ते या प्रोसेससाठी 10 मिनटं लागणार आहेत असं वाटतं. तर आता छान असं ना मीडियम आचेवरती आपल्याला एकजीव, म्हणजे जे तूप वगैरे आहे ना ते सगळं ह्याला असं मिक्स झालं पाहिजे. आणि हे जे आहे ना छान असं परतलं गेलं पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे, म्हणजे चिटकू पण द्यायचं नाही आहे बुडाला. आणि एकाच साईडने पण परतून नाही घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हे जे चम्मच आहे ना मी फिरून घेते बरं का इथं.
तर ना आता मी तुम्हाला 10 मिनटं बोललेली, पण 10 मिनटं काही लागले नाही आहेत खरं सांगायचं म्हणजे. मला टाईम लावून पाहिलं तर मला 5 ते 7 मिनटं लागले. त्यानंतर मी इकडे एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं आणि ते थंड झालं पूर्णपणे. ते थंड होत होतं तोपर्यंतच मी इकडे मस्त असा एक मोठा टोमॅटो कट करून घेतला, एक कांदा कट करून घेतला बारीक असं, आणि इकडे घेतली होती कोथिंबीर. तर हे सगळं मी इकडे कट करून घेतलं आहे स्वीट कॉर्न चाटसाठी. मस्त असं टेस्टी होणार आहे, मला खूप आवडतो. तुम्हालाही आवडेल जर या पद्धतीने तुम्ही केला तर मी त्याच्यामध्ये फ्रेश असं बारीक कट करून घेतलेला एक कांदा ॲड केला. त्यामध्ये नंतर हा मोठा एक टोमॅटो घेतला होता म्हणलं मी कट करून, तो पण घेतला. सगळा टोमॅटो मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि नंतर थोडीशीच कोथिंबीर मी यामध्ये ॲड केली. मला वरून पण थोडीशी कोथिंबीर टाकायची होती. आता सर्वात महत्त्वाचं आता आपण इथे टाकणार आहोत कुठले मसाले हे मी तुम्हाला सांगते. तर मीठ जे आहे ना, आपण अगोदर टाकलं होतं ना, ते हे करून घेते वेळेस जेव्हा स्वीट कॉर्न आपण उकडायला टाकले होते तेव्हा, त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे मला थोडंच लागेल, किंचित, किंवा नाही टाकलं तरी चालेल मीठ इथे, पण मी थोडंसं टाकलं. त्यानंतर लाल तिखट, चाट मसाला, चाट है तो चाट मसाला बनता ही है, वो तो चाहिए इसमें. तर मस्त असा एक चाट मसाला टाकला मी 1 चम्मच, थोडंसं अर्धा चम्मच लाल तिखट, आणि गरम मसाला अर्धा चम्मच टाकला, आणि थोडंसं काळं तिखट. मला काळं तिखट प्रत्येक तिखट भाज्यांमध्ये, तिखट चाटमध्ये, कशामध्ये इथे खूप आवडतं मला, त्यामुळे ते माझी जास्त क्वांटिटी होती, त्यामुळे मला असं वाटत होतं बरं का मीठ कमी पडेल, कारण टोमॅटो कांद्याला मीठ लागणारच होतं ना. त्यामुळे मी अगोदर टाकलं होतं ना, ते उकडून घेते वेळेस तरी थोडंसं टाकावं म्हणलं, जास्त काही नाही, थोडंसं टाकलेलं आहे. आता हे सर्व घेऊन मस्त असं मी ते फ्रेश आणखीन कोथिंबीर घेतली थोडीशी, मी म्हटलं थोडीशी ठेवलं होतं वरून टाकण्यासाठी, तर ते पण कोथिंबीर घेऊन आता मी ना हे सगळं मस्त मिक्स करून घेते बरं का. तर हे मिक्स करायला थोडंही हलगर्जीपणा करू नका, कारण हे टोमॅटो कांदा हे सगळं आणि चाट मसाला आहे ना, हे सगळं स्वीट कॉर्न आहे ना, आपल्याला त्याला एकजीव झालं पाहिजे, म्हणजे छान असं मिक्स झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याची टेस्ट येणार आहे. तर आम्ही तुम्हाला म्हटलं सध्या आमच्याकडे खूप आभाळी वातावरण आहे, असू द्यात. तर मस्त असं मी इकडे एक लिंबू घेतलेला, मोठा असा रसाळ लिंबू होता, मला काही एक पूर्ण लागणार नव्हता, त्याच्यामुळे ना त्या लिंबूला मी अर्धं कट करून घेतला. मला हाफवाला लिंबू लागला, त्यातला मी बिया वगैरे कट करून घेतला, म्हणजेच बाजूला काढून घेतला, आणि सर्व अर्धा लिंबूना मी याच्यावरती पिळून घेतला. मग काय मस्त आपला इकडे चाट रेडी झाला ना. तर स्वीट कॉर्न चाट अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतो, तुम्हाला नक्की आवडेल. आभाळी बाहेर वातावरण आहे तुम्हाला म्हणून असं दिसत आहे, तर छान खा आणि मस्त राहा. बाय बाय.